सर आत येऊ. शिक्षक दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. आपलं नाव काय सर? रवींद्र तातळे. रवींद्र तातळे. आज तुम्ही शिक्षक आहे बरोबर आहे? हो. आणि कुठल्या वर्गामध्ये शिकतोय तुम्ही? इयत्ता 7. इयत्ता 7वी. विषय काय आहे? गणित. गणित विषय आहे. अच्छा, आज शिक्षक बनले तुम्ही बरोबर आहे? हो. मग तुम्ही खरं कुठल्या क्लासमध्ये तुम्ही शिकताय? मी इयत्ता 10वी. इयत्ता 10वी. ओके. कुठला विषय आहे तुझा आवडता? माझा आवडता विषय गणित. गणित आहे. म्हणून आज तुम्ही गणिताचे शिक्षक झाले बरोबर? हो. कसं वाटतं आता मुलांना शिकवताना? मुलांना शिकवताना सर म्हणलं तर खूप छान वाटतंय, पण तसंच शिक्षकांचा पण जो आम्हाला शिकवताना त्रास होतोय ना तो पण जाणून राहिला. हां, मग आता शिक्षक किती कठीण परिस्थितीतून जातात बरोबर आहे? तुम्ही त्रास देत, तुम्ही ऐकत नाही आहे. आणि आज हे मुलं त्रास देत नाही वाटतं मला वाटतं. आज नसेल त्रास देत ना? नाही एवढे नाही त्रास. नाही एवढे देणार नाही बरोबर ना? तुम्ही विद्यार्थी आहे ना एकत्रच, मग तुम्हाला त्रास देणार नाही. हे सगळे शिक्षकांना त्रास देतात बरोबर आहे? शिक्षकांना खूप त्रास देतो. अच्छा. आणि विद्यार्थी म्हणून काय तुम्ही सांगाल मग? विद्यार्थी म्हणून जसं आम्ही इथं खाली बसतो नाही हां, मग मुलांना काय सांगा? वाटतं की सर काय येतात आम्हाला रोज शिकवतात असं थोडासा कंटाळा वाटतो, परंतु जर सरांच्या भावना जर समजून घेतल्या ना तर खूप छान शिकता येतं आपल्याला. शाबास शाबास. मग पुढे जाऊन काय बनणार तुम्ही? पुढे आज शिक्षक बनल्यामुळे मला असं खूप छान वाटतंय. तसंच शिक्षकांची जी आम्हाला शिकवण्याची तळमळ आहे ती आज या दिनानिमित्त मला कळली बॉस. शाबास, गुड. म्हणजे आता शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला कळायला बरोबर मुलांना आहे की नाही? म्हणजे तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे तर तुम्ही शिक्षक बनाल. पुढे इंजिनियर काय तुम्हाला जे पाहिजे होणार. म्हणजे शिक्षण हे महत्त्वाचं आहे. हे बघा आता स्वतः इथं उभे राहिले, ते हे विद्यार्थी आहे पण आज शिक्षक म्हणून उभे राहिले, त्यांना ती तळमळ कळाली आता. ठीक आहे. अच्छा, तुम्हाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.